पोस्टच्या नंबर्स किंवा लोकेशन्स डिस्क्लोज करू शकत नाही, पण इतर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे प्रस्तावित होतं, प्रस्तावित प्रतिबंधात्मक कारवाईपेक्षा जास्ती केलेले आहे. आणि आता जे कोड ऑफ कंडक्ट व्हायलेशनच्या गोष्ट होतं, कुठल्याही प्रकारच्या लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने नव्हतं, तरी जे नियम पालन नाही केलं तशा एक 8 केसेस दाखल झालेल्या आहे आता हे कोड ऑफ कंडक्ट पिरियडमध्ये. याच्या व्यतिरिक्त आम्हाला जे पोस्ट आम्ही मागितलं होतं बाहेरून ते DGP ऑफिसनी त्यापेक्षा जास्तीच आम्हाला दिलेलं आहे. कुठलाही कॉल आला तर अगदी 2 मिनिटात 3 ते 4 गाडी तिथं पोहोचेल तशा आम्ही बंदोबस्तचं नियोजन केलेलं आहे. तो शहर आयुक्तालयाकडून मी आपल्याला निश्चितपणे सांगू शकेल पूर्ण तयारी झालेल्या आहे. आपलं मॅनपॉवरच्या एक इंडिव्हिज्युअल होमगार्ड आणि कॉन्स्टेबलचं ब्रीथिंग झालेलं आहे. त्यांना त्यांचं रोल काय आहे आणि त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स असावे हे सर्व वैयक्तिक ब्रीथिंग झालेलं आहे. चांगल्या पद्धतीने शांततेने हे निवडणूक पार पडेल अशी आम्हाला खात्री आहे. आपलं सर्वांकडून तेच आव्हान आहे, सर्वांनी आपलं मतदान करावे आणि तुम्हाला सेफ एन्व्हायरमेंट देणे आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते आम्ही नक्की पार पाडणार. एकूण बंदोबस्त कोणत्या कोणत्या प्रकारचा आहे ते सांगा. एकूण किती आहेत पोलीस कर्मचारी? फिगर्स आम्ही रिव्हील करू शकत नाही.